बरेचसे इलेक्ट्रिशियन बोलताना दिसतात की 4 मॉड्युलरचा बॉक्स पाहिजे किंवा 8 मॉड्युलरचा स्विच बोर्ड पाहिजे किंवा 12 मॉड्युलर, 16 मॉड्युलर. तर मॉड्युलर म्हणजे काय असतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आपण बघू शकता की हा जो बॉक्स आहे, हा पूर्ण जी प्लेट आहे स्विच बोर्डची, याच्यावरती असे बॉक्सेस असतात केलेले छोटे-छोटे. आता ह्या बॉक्समध्ये आपण बघू शकता की हा जो सॉकेट आहे हा व्यवस्थित बसू शकतो. तर हा सॉकेट बसवण्यासाठी जेवढी जागा लागते त्या सॉकेटला म्हणतात टू मॉड्युलर. ठीक आहे. हा स्विच बसण्यासाठी जेवढी जागा पाहिजे ती एक स्विचसाठी जेवढी जागा पाहिजे त्या जागेला म्हणतात वन मॉड्युलर. आता यामध्ये दोन स्विच बसू शकतात तर याला टू मॉड्युलर म्हणणार आपण. तर काही सॉकेट हे वन मॉड्युलरची असतात व काही सॉकेट हे टू मॉड्युलरचे असतात. आता हा जो सॉकेट आहे माझ्या हातामध्ये हा आहे टू मॉड्युलरचा सॉकेट. तर हा सॉकेट मी इथे बसवला तर एवढी जी जागा लागणार या सॉकेटला याला आपण टू मॉड्युलर म्हणणार. मग आता आपण याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. इथे दोन असेल टू मॉड्युलर, हे दोन, हे दोन, हे दोन, इथे दोन, इथे दोन, तर हे सगळे होतात 12 बॉक्सेस. बरोबर. तर अशा पद्धतीने आपण याला 12 मॉड्युलर स्विच बोर्ड असे म्हणू शकतो. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा.